IPL 2024च्या दुसऱ्या क्वालिफायरमध्ये राजस्थान रॉयल्सचा दारुण पराभव झाला आणि हैदराबादने राजस्थानचा पराभव करत अंतिम फेरीत म्हणजेच IPLच्या 2024च्या फायनलमध्ये दमदार अशी एंट्री केली। तर अंतिम सामना आता हैदराबाद आणि कोलकाता यांच्यात होणार आहे। या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड अशी क्रेज पाहायला मिळते। हा सामना चेकॉप स्टेडियम म्हणजे चेन्नई येथे खेळला जाणार आहे। अशा परिस्थितीत चाहत्यांमध्ये याबाबत क्रेज तर आहेच, पण सोबतच पावसामुळे हा सामना जर रद्द झाला तर अंतिम ट्रॉफी कोणाच्या नावावरती जाणार अशी भीतीही चाहत्यांमधला सतावत आहे। जर सामना रद्दच झाला तर ट्रॉफी नेमकी कोण जिंकणार याची सविस्तर माहिती आम्ही घेऊन आलोय फक्त तुमच्यासाठी। नमस्कार, मी यश वाडेकर, तुम्ही पाहतायत सकाळ। कोलकाताने क्वालिफायर 1 मध्ये सनरायझर्स हैदराबादचा पराभव करून अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले होते। तसेच पॉइंट टेबल मध्ये कोलकाता हा अव्वल स्थानावरती होता आणि अंतिम फेरी गाठणारा पहिला संघही ठरला होता। आता हैदराबादनेही अंतिम फेरी गाठली आहे। अशा स्थितीत KKR पुन्हा एकदा हैदराबादचा सामना करावा लागणार आहे। विशेष म्हणजे KKRचा हैदराबाद विरुद्धचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे। या हंगामात कोलकाताने हैदराबाद विरुद्ध 2 सामने खेळले आहेत। त्यापैकी एक साखळी सामना होता तर दुसरा सामना क्वालिफायर सामना होता। KKRने हे दोन्ही सामने जिंकले आणि IPL मध्ये 2024चा फायनल पावसामुळे रद्द झाला तर KKRला हा विजेता संघ मानला जाईल, कारण कोलकाता IPL 2024च्या पॉइंट टेबल मध्ये हा सर्वात वरती आहे। पण यामागे नेमकं संपूर्ण समीकरण काय आहे? तर IPL 2024च्या अंतिम सामन्यात पाऊस पडला आणि सामना खेळता आला नाही तर त्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे। राखीव दिवशीही पाऊस पडला तर पंच कसा तरी सामना 5-5 षटकांचा म्हणजेच 5-5 ओव्हरचा करतील। जर 5 ओव्हरचा सामनाही शक्य नसेल तर किमान सुपर ओव्हर करण्याचा प्रयत्न हा केला जाईल। परंतु समजा दोन्ही दिवशी मुसळधार पाऊसच पडला आणि सामना हा रद्दच करावा लागला तर अशा परिस्थितीत कोलकाता ही जिंकेल, कारण का पॉइंट टेबलवरच्या स्थानावरती असणाऱ्या फायदा कोलकाताला मिळेल आणि तो ट्रॉफी जिंकेल। तर KKRची तिसरी ट्रॉफी असेल। तर हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास 26 मे रोजी चेन्नईमध्ये ढगाळ वातावरण असेल। या काळात किमान तापमान हा 29 अंश तर कमाल तापमान हे 37 अंशापर्यंत राहणार असं आता तरी सांगण्यात येते। एकूणच काय, तर पाऊस आला तर नक्कीच हैदराबादची ही गोची होणार आहे। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।